एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट। देखिए, पहली बात तो झूठ बोलने की हद होती है। जितेंद्र आव्हाड पूरे महाराष्ट्र के सामने झूठ बोल रहे हैं। महाराष्ट्र सरकार का शिक्षा विभाग कोई भी मनुस्मृति को लेकर चैप्टर नहीं कर रहा है, ना करने वाला है, ना कोई सम्मति दी है। स्वयं मंत्री दीपक केसरकर जी ने बात स्पष्ट की, बावजूद उसके आंदोलन किया जा रहा है, भ्रम फैलाया जा रहा है। ये क्यों किया जा रहा है? तो बाद में सच्चाई सामने आई। आप अभी राजनीतिक चुनाव जो लोकसभा में हुए उसमें आपको वोट नहीं पड़े तो उसका खुन्नस, उसकी जिम्मेदारी, उसका आरोप लगाने के लिए आपका फ्रस्ट्रेशन परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का फोटो इस कदर फाड़ के करेंगे और आंदोलन करना है मनुस्मृति के खिलाफ, तो उसमें उस पोस्टर पर बाबा साहब जी का फोटो लगाने का मतलब क्या था? और बाबा साहब आंबेडकर जी का जिस कदर फोटो फाड़ दिया गया है, ये सरासर बाबा साहब के अनुयायियों का, बाबा साहब जी का अपमान है। इसकी कड़ी निंदा हम करते हैं और मैं तो मांग करूंगा, महाराष्ट्र सरकार ने यह भावना भड़काने का काम किया जा रहा है। संविधान निर्माता के खिलाफ एक तरीके से एक घिनौनी हरकत की गई है उन्होंने, और जितेंद्र आव्हाड पे कार्रवाई होनी चाहिए। खोटं बोलण्याची हद्द झालेली आहे। सतत खोटा प्रचार आणि भ्रम पसरवणं हे जितेंद्र आव्हाड आणि यांच्या गँगचा धंदा झालेला आहे। मनुस्मृतीच्या विषयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने धडा घेणार नाही हे स्पष्ट केलंय, त्याला मान्यता दिली नाही, देणार नाही हे दीपक केसरकर स्वतः मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं। त्यानंतर आंदोलन मनुस्मृतीच्या विरोधात करताय तो भाग वेगळा, मग त्या पोस्टरवर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची गरज काय होती? मग लावला तर तो फाडला का? आंदोलन बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधातलं होतं का? जितेंद्र आव्हाड यांचं कृत्य हे बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि विचारांना एका अर्थाने ठेच पोचवणार आहे। हा अपमान आहे, संविधान निर्मात्याचा अपमान आहे, आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। To begin with, Jitendra Aव्हाड should reply, why was he agitating for? When the Honorable Minister for the Education of State of Maharashtra has already clarified that there would not be any chapter related to or pertaining to Manusmriti will be added in our educational system. It was never decided, it was never resolved, it was never proposed. In spite of that, you are agitating, and while you are agitating, you are insulting the Param Pujya Bharat Ratna Dr. Baba Saheb Ambedkar ji. You are taunting, you are creating an impression where you are trying to insult Baba Saheb Ambedkar ji's photo. For what? We are asking action on जितेंद्र आव्हाड। बेतुकी बातें कहना, बेमतलब का लिखना और इस प्रकार से लोगों को अपमानित करना, इसका ठेका संजय राउत ने लिया है क्या? और इस प्रकार की बेतुकी बातें लिखेंगे तो कानूनन कार्रवाई होगी। मैं शिंदे जी के इस प्रपोज एक्शन का बहुत स्वागत करता हूं, और सामना और संजय राउत बदनामी किसी की करना, उसकी सजा उनको होनी चाहिए, ये मांग भी करता हूं। बेमतलब कोणाला तरी अपमान करायचा, त्याची बदनामी करायची, समाजामध्ये त्याच्या प्रतिमा धुळीस लावायच्या, हा नवीन धंदा संजय राऊत आणि सामनाने सुरू केलाय का? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्तावित केलेली कारवाईची नोटीस याचं आम्ही स्वागत करतो, आणि संजय राऊत यांनी याचं उत्तर द्यावं लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.